नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की आयर्न म्हणजे काय, आयर्न डिफिशियन्सीची काय कारणे आहेत, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरती काय आहार आणि उपचार घेतला पाहिजे. तर आयर्न हे एक मिनरल आहे ज्याच्यापासून शरीरामध्ये हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन बनण्यासाठी यूज केलं जातं. आता हे हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन काय करतं, तर हिमोग्लोबिन तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्यास मदत करतं, म्हणजेच काय करतं, ऑक्सिजनचा पुरवठा करतो. आणि मायोग्लोबिन हे सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करतं, ते फक्त मांसपेशींना. सुरुवातीला तुम्हाला आयर्न डिफिशियन्सीची जी कमतरता असूनही, आयर्नची कमतरता जरी शरीरात असेल तरीही तुम्हाला सुरुवातीला त्याचे लक्षणं दिसत नाहीत. कारण जेव्हा तुमच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता असते तेव्हा शरीर काय करतं, जे स्टोर्ड आयर्न असतं, जे लिव्हरमध्ये, मसल्स म्हणजे मांसपेशीमध्ये स्टोर्ड आयर्न असतं ते यूज करतं. आणि जेव्हा हा साठाही संपला जातो तेव्हा मग तुमचं आरबीसी प्रोडक्शन कमी होतं. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स किंवा लाल पेशी, ज्याच्यामुळे ॲनिमिया होतो. तर आता आपण जाणूया ॲनिमियाची काय कारणे आहेत. फर्स्ट आहे तुमच्या आहारामध्ये आयर्नची कमतरता असणे. सेकंड आहे अग्निमांद्य. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे अग्निमांद्य हे खूप साऱ्या आजारांचं कारण आहे. कारण तुमचे अग्निमांद्य असणार तर प्रॉपर डायजेशन नाही होणार, प्रॉपर डायजेशन नाही होणार तर तुमच्या शरीरामध्ये आयर्न, जे विटॅमिन्स, मिनरल्स, जे न्यूट्रिएंट्स असतात ते सगळे व्यवस्थित ऑब्झर्व होत नाहीत. त्यामुळे प्रॉपर डायजेशन होणं हे खूप गरजेचं आहे. थर्ड कारण आहे मेनिस्ट्रुअल पिरियड मधले काही डिसऑर्डरमुळे, ज्यामुळे हेवी ब्लिडिंग होते. खूप साऱ्या लेडीज लोकांना महिन्यातून 2 वेळा पिरियड्स येतात 15-15 दिवसाला, त्यामुळे त्यांची हेवी ब्लिडिंग होते. आणि प्लस ज्यांना पिरियड्स येतात ते कंटिन्यू 5 ते 10 दिवस पुढचे जास्ती हेवी ब्लिडिंग होते, त्यामुळेही ॲनिमिया होण्याचे चान्सेस वाढतात. नेक्स्ट मेडिकल कंडिशन, जे आतड्यांची सूज असणे, आतड्यांना गाठ असणे, आतड्यांचा अल्सर, आतड्यांची टीबी, ह्या सगळ्यामुळे काय होतं, तर आयर्न अब्झॉर्ब व्यवस्थित नाही केलं जातं आणि आयर्न लीक होऊन शरीरामधनं बाहेर टाकलं जातं आणि त्यामुळे ॲनिमिया होतो. नेक्स्ट आहे मूळव्याध, म्हणजे त्यामुळे ब्लिडिंग पाईल्स. शौचात जाऊन आल्यानंतर जर ब्लिडिंग होत असेल, रक्तस्राव होत असेल तर त्याच्यामुळेही ॲनिमिया होतो. नेक्स्ट आहे आयर्न इनहिबिटर्स. आता आयर्न इनहिबिटर्स म्हणजे काय, जे आयर्न अब्झॉर्प्शन करण्यासाठी अडथळा निर्माण करतात, जसे की चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, मद्यपान आणि कॅल्शियम. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तर आयर्न अब्झॉर्प्शन व्यवस्थित होऊ देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जेवणाच्या 1 तास अगोदर तुम्हाला ह्या गोष्टींचं सेवन करायचं आहे किंवा जेवणाच्या 1 तास नंतर. आता प्रेग्नेंट लेडीजमध्ये आयर्न आणि कॅल्शियम दोन्ही दिलं जातं, तर त्या लोकांनी काय करायचं आहे, सकाळी जर तुम्ही आयर्नची टॅबलेट खाचाल तर कॅल्शियमची टॅबलेट ही तुम्हाला रात्री खायची आहे. दोन्ही टॅबलेट्स ॲट अ टाइम खायचे नाही. जर तुम्ही दोन्ही टॅबलेट ॲट अ टाइम खाणार तर तुमच्या शरीरामध्ये ते आयर्न ऑब्झर्प्शन होणार नाही, तसंच बाहेर टाकून दिलं जाईल. तर हे सगळे झाले, आपण पाहिलेत आयर्न डिफिशियन्सीचे कारणं, ॲनिमियाची कारणे. तर आता बघूया लक्षणं काय काय आहेत, ॲनिमियामध्ये काय लक्षणं असतात. पहिली गोष्ट, सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा राहतो, चक्कर येते, तुमच्या स्किनचा कलर, आईचा कलर पांढरा होतो आणि प्लस तुमची इम्युनिटी वीक असते. तुम्ही जे ॲनिमिक पेशंट बघतात त्याच्यामध्ये सारखी इम्युनिटी वीक असल्यामुळे ते वारंवार आजारी पडतात. तर आणि थोडंफार चालल्यानंतर ना ॲनिमिक पेशंटला दम लागायला लागतं, कारण हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही, त्यामुळे थोड्या वेळाने त्यांना दम लागायला लागतं, हृदयाचे ठोके वाढतात, घाम यायला लागतं आणि थकवा जाणवायला लागतो. तर हे सगळे झाले ॲनिमियाचे लक्षणं. आता आपण बघूया ॲनिमियामध्ये काय आहार आणि उपचार घ्यायचा आहे. आहारामध्ये जे नॉन व्हेजिटेरियन पासून आपल्याला जे आयर्न मिळतं, म्हणजे चिकन, मटन, मासे ह्याच्यापासून जे आयर्न मिळतं ते हिम आयर्न असतं, म्हणजेच काय, ते इझिली तुमच्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होणारं आयर्न असतं. पण जे व्हेजिटेरियन गोष्टीपासून आयर्न मिळतं हे नॉन हिम आयर्न असतं, म्हणजेच ह्याच्यामुळे काय होतं, तर व्यवस्थित शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही, इझिली ॲब्झॉर्ब न होणाऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला ह्याच्यासोबत व्हिटॅमिन सी घ्यायचं आहे. आता व्हिटॅमिन सी मध्ये तुम्ही लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, पपई, शिमला मिर्च किंवा स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. हे व्हिटॅमिन सी काय करतं, तुमचं जे शरीरामध्ये आयर्न आहे त्याचं व्यवस्थित ऑब्झर्प्शन होण्यासाठी मदत करतं. नेक्स्ट आहारामध्ये तुम्हाला आयर्न रिच फ्रूट्स,
फूड घ्यायचे आहेत. म्हणजेच कुठलं हिरव्या पालेभाज्या घ्यायच्या आहेत आणि विशेषतः त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पालक, मेथी, आळूची पानं, शेवग्याची शेंगा, शेवग्याच्या झाडाची पाने, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समावेश करायचा आहे. आणि डाळिंब, सर्व प्रकारच्या डाळी घ्यायच्या आहेत. कडधान्य घेताना तुम्हाला विशेषतः काय काळजी घ्यायची आहे, तर ते कडधान्य व्यवस्थित भिजू घालून त्याला व्यवस्थित मोड आणून मग त्यावरती थोडंसं तुम्ही लिंबू जरी पिळून घेतला तर व्यवस्थित तुम्हाला त्यापासून आयर्न मिळण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे फळांमध्ये डाळिंब. डाळिंबामुळे तुम्हाला खूप छान ॲनिमिया कव्हर होण्यासाठी मदत होते. तुम्ही डाळिंबाचा रस घेऊ शकता किंवा रोज एक डाळिंब आणि सफरचंद खाऊ शकता. तसंच पुढे राजमामध्ये प्लस राजगिऱ्यामध्ये, नाचणीमध्ये आणि प्लस खजूरमध्ये भरपूर आयर्न असतं. तीळ, गूळ ह्याच्यामध्येही भरपूर आयर्न भेटतं. आणि तुम्हाला मध्ये मध्ये जर भूक लागत असेल तर त्यामध्ये तुम्ही जर खजूर खासाल, तुमचे जे गोड खाण्याची क्रेविंग असेल तेही थांबेल आणि तुम्हाला आयर्न मिळण्यासही मदत होते. तर हे सगळं झालं आहारबद्दल. आता नेक्स्ट उपचार. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की उपचार घ्यायच्या अगोदर निदान परिवर्जन हे खूप महत्वाचं आहे. निदान परिवर्जन म्हणजे काय, जे तुमचं ॲनिमियाचा जे हेतू आहे ते जाणून घेऊन त्याच्यावरती तुम्ही वर्क केलं पाहिजे. ते कारण तुम्ही काढून टाकलं पाहिजे. जसं की आता तुम्हाला जर ॲनिमिया तुमच्या आहारामधील आयर्नच्या कमतरतेमुळे होत असेल तर तुम्ही मग आयर्न रिच फ्रूट किंवा फूड घेऊ शकता. जर तुम्हाला ॲनिमिया आहे, तुमच्या मेडिकल कंडिशन जसे आतड्यांची कंडिशन आहे, टीबी झालेला आहे, अल्सर आहे, गाठ आहे, सूज आहे, ह्याच्यामुळे होत असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदर त्याची ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. मूळव्याध म्हणजे ब्लिडिंग पाईल्समुळे जर होत असेल तर तुम्हाला मूळव्याधची पाईल्सची ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. आणि प्लस अजीर्णमुळे जर ॲनिमिया होत असेल तर तुमचं डायजेशन सिस्टम तुम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तुमची जठराग्नी प्रदीप्त केलं पाहिजे. प्रॉपर डायजेशन व्हायला पाहिजे. ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला हे आयर्न इनहिबिटर्स बद्दल सांगितलंच आहे. हे तुम्हाला जेवणाच्या 1 तास अगोदर घ्यायचं आहे किंवा जेवणाच्या 1 तास नंतर घ्यायचं आहे. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी निदान परिवर्जनमध्ये येतात. पुढे जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायचे असतील आयर्नसाठी तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा. तुमच्या ब्लड टेस्ट करून घेतल्या जातील आणि त्यामध्ये तुमचं HB किती आहे त्याच्यावरती सप्लिमेंट ठरेल, किती दिवसासाठी, किती ड्युरेशनसाठी द्यायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी आज आपण पाहिलं. आयर्न म्हणजे काय, त्याचे आयर्न डेफिशियन्सीचे काय कारणे आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्यामुळे काय आहार घेऊ शकतो, काय उपचार घेऊ शकतो. उपचारमध्ये आणखी पंचकर्मा सुद्धा आहे. पण तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी पहिला कन्सल्टेशन घेणं खूप महत्वाचं आहे. तर आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.